नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1-2 असे 2 पेपर आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 15 जूनला आपली परीक्षा आहे. आता विचार केलेलं तर 15 जून आता मॅक्सिमम 20 दिवस आणि त्याहीपेक्षा कमी कालावधी आता एक्झामिनेशनसाठी आपल्या सगळ्यांकडे राहिलेलं आहे. आणि कमी दिवस जेव्हा आपल्याकडे शिल्लक राहतात, तेव्हा जास्त आपल्याला प्रेशर जे आहे येत असतं. अशा वेळी आपल्या सगळ्यांना मोटिवेशन करण्यासाठी काय करायला हवं आपण? कोणत्या अशा महत्त्वपूर्ण घटक आहे ना, ज्यावर लक्ष द्यायला हवं? आता शेवटचे 20 दिवस म्हणजे काय बा? यासाठी जर आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे, 40वी सेट परीक्षा जर मित्रांनो आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे, क्वालिफाय व्हायचं आहे, तर अशा कोणत्या महत्त्वपूर्ण घटकवर आपण फोकस करायला हवं? किंवा आता शेवटी आपण काय असं करायला हवे? किंवा खूपच नवीन विद्यार्थी आहे, ज्यांनी जस्ट अभ्यासक्रम आता पर्टिक्युलर पूर्ण केलेला आहे. तर आम्ही काय करावं आता 20 दिवसामध्ये? किंवा जे आधीपासून सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे, अशा विद्यार्थी मित्रांनी 18+ कसं स्कोअर करायचं? असे अनेक प्रश्न मित्रांनो, जेव्हा परीक्षेला कमी वेळ असतं, तेव्हा जास्त प्रश्न आपल्या माइंडमध्ये फिरत असतात आणि अशा सगळ्या प्रश्नांचं उत्तर पर्टिक्युलर हा व्हिडिओ लेक्चर्स आपल्या सगळ्यांना ठरणार आहे. जर आपण महाराष्ट्र सेट परीक्षेचं प्रिपरेशन करीत आहात, तर नक्कीच मित्रांनो हा सेशन्स बघा, जेणेकरून तुमचं मोटिवेशन वाढेल. तुम्हाला काय करायला हवं 20 दिवसामध्ये याचं एक मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि कशा प्रकारे जे आहे कंप्लीट पेपर 1 आणि पेपर 2 आहे ना, यामध्ये मॅक्सिमम आपल्याला स्कोर करायचं आहे किंवा आपण ते कसं करायला हवं, हे सुद्धा जाणून घ्यायला आपल्या सगळ्यांना मदत होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता मी सुरू करते पर्टिक्युलर व्हिडिओला. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आहे ना, टेस्ट सीरीज विषयी तुम्हाला सांगू इच्छिते, कारण परीक्षेला कमी कालावधी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये आपल्याला काय करावं लागतं, मॅक्सिमम प्रॅक्टिस करावी लागते. सो अशा वेळी मित्रांनो, आपल्या सगळ्यांसाठी 50 टेस्ट सीरीज अवेलेबल आहे. या टेस्ट सीरीज 20 डेज टेस्ट सीरीज आहे, ज्यामध्ये डेली 2 अशा प्रकारचं तुम्हाला टेस्ट मिळणार आहे. डिटेल सोल्युशन मिळेल. ठीक आहे. व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. तर याला जॉइन करण्यासाठी ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि फीज 999 आहे. बरं. आता हा नंतरचा भाग झालेलं. आपल्याला करायचं काय आहे? आता अभ्यासक्रम आपण समजून घेतलेला आहे, हो की नाही? 10 युनिट आहे ना आपल्याला? बरं. 10 युनिट आपण अभ्यास केलेला आहे. आता कसं केलं असेल, भरपूरसे विद्यार्थी आता नवनवीन आपल्याला जॉइन झालेले आहे आणि अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी क्रॅश कोर्सच्या माध्यमातून 3 दिवसामध्ये कंप्लीट 10 युनिट तुम्ही कव्हर केलेलं आहे. बरोबर? आता या 10 युनिटला मित्रांनो तुम्ही रिव्हिजन करा. ठीक आहे. रिव्हिजन करा डेली बेसिसवर, कारण तुम्ही अर्लियर आहात म्हणजे पहिले तर मी जे नवीन आहे त्यांना सांगणार आणि नंतर 80+ कसं स्कोअर करायचं, आपण काय आपलं धैर्य असायला हवं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम जे अर्लियर आहे, ज्यांनी सध्या नवीन नवीन अभ्यासक्रम बघितलेला आहे, अभ्यास केलेला आहे आणि 20च दिवस आहे, अशी ज्यांची ज्यांची समस्या आहे, अशा आपल्या सगळ्या मित्रांसाठी क्रॅश कोर्स बघितलेला आहे तुम्ही, आहे ना, म्हणजे क्रॅश कोर्स इन द सेन्स 10 युनिट तुम्ही अभ्यास करून घेतलेला आहे. आता या 10 युनिटचं तुम्ही रिव्हिजन करा. केलेलं, त्यानंतर यावर आधारित टेस्ट सोडवा. टेस्ट इन द सेन्स PYQ सोडवा तुम्ही, MCQs तुम्ही सॉल्व्ह करा, आहे ना, खूप युजफुल असेल. आणि सरतेशेवटी जेव्हा परीक्षा हॉलमध्ये बसले असाल ना, तेव्हा माझे शब्द तुम्हाला आठवणार, की प्रियंका मॅडम नेहमी म्हणायचं की MCQ प्रॅक्टिस करा, PYQ प्रॅक्टिस करा. हे आता जरी तुम्हाला रटाळ आहे ना, असं वाटत असलं, पण सरतेशेवटी मित्रांनो, हे का बरं इतकं मी फोकस करते वारंवार, हे तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये जेव्हा तुम्ही बसणार ना, नक्कीच समजून येईल. आता हे झालं पर्टिक्युलर पेपर 1चं. मी सरळ सांगून दिलेलं आहे, खूप जास्त इकडं-तिकडं धावपळ करायचं नाही. तुम्ही जे काही अभ्यास केलेला आहे, आता नवीन टॉपिकच घेऊन घेऊन तुम्ही अभ्यास करणार 20 दिवसात. मित्रांनो, असं करू नका. हे सगळ्यात चुकीचं आहे. कारण स्पेसिफिक 20 डेजमध्ये आपण रिव्हिजन करणार की नवीन-नवीन टॉपिक अभ्यास करणार, आहे ना? त्यामुळे असं न करता जे तुम्ही केलेलं आहे त्यावर थोडा विश्वास ठेवा.
कॉन्फिडन्स ठेवा, की आम्ही जे केलं त्यातूनच येणार बा किंवा आलं तरी आपण आन्सर करू शकतो. या भावना आपल्या माइंडमध्ये डेव्हलप करा. पहिली महत्त्वाची वस्तू आहे ना? हां. यानंतर दैनंदिन धैर्य इन द सेन्स म्हणजे पर्टिक्युलर जर आज युनिट 1 तुम्ही रिव्हिजन करून घ्या. त्यावर आधारित एम-सी-क्यू, पी-वाय-क्यू बघून घ्या, नोट डाउन करून घ्या, टेस्ट सोडवून घ्या. ठीक आहे? तर फायदा होत चालेल. बरं. प्रत्येक विषयासाठी वेळ द्या. पेपर 2चं जर मी आता तुम्हाला सांगितलं, तर पेपर 2चं सुद्धा मित्रांनो तुम्ही पर्टिक्युलर जे आहे अभ्यास केलेला आहे, असं मी गृहीत धरीत आहे. गृहीत काय धरायचं आहे? सगळ्यांनी नक्कीच केलेलाच आहे. सो पेपर 2चं काय करा तुम्ही रिव्हिजन तुम्हाला डेली बेसिसवर अनिवार्य आहे. जसं पेपर 1चं रिव्हिजन आहे. वारंवार याचं काय करा पुरण अवलो पुनरावलोकन करा. म्हणजे रिपीट करा. वारंवार रिपीट करा. अ, हां. पेपर पॅटर्न बघा पेपर 2ला कशा प्रकारे इझी स्टार्टिंगला प्रश्न असतात, हार्ड 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 करत सगळ्यात शेवटी व्हेरी हार्ड अशा स्वरूपाचं पॅटर्न याला वारंवार सोडवून बघा. का बरं हे वारंवार आपल्याला सोडवायचं आहे? कारण मित्रांनो, जेव्हा आपण एक्झामला जाणार ना, तेव्हा प्रश्न पाहून आपल्या मनामध्ये भीती जे आपण म्हणतो, अशा प्रकारचं भीती निर्माण होऊ नये म्हणून तुम्हाला पेपर 2चं देखील सराव पेपर अभ्यास करायचा आहे किंवा पी-वाय-क्यू लास्ट इयरचं जे कोणतं पेपर तुमच्याकडे असेल, असा पेपर तुम्ही अभ्यास करा. आता सरतेशेवटी आता एकतर एन्व्हायर्नमेंट बरोबर नाही, आहे ना? पाऊस येतं, कधी ऊनच लागतं, कधी काहीच होत आहे. तर अशा वेळी तुम्ही काय करा, आपल्या आरोग्यावर लक्ष द्या. असं का बरं? कारण माइंड जर फ्रेश आहे, तर कितीही कठीण असू द्या, तुम्ही योग्य छानपैकी विचार करू शकता आणि छानपैकी आन्सर करू शकणार. त्यामुळे आपलं आरोग्य खूप छानपैकी ठेवायचं आहे. ठीक. सेकंडली मित्रांनो तुम्ही काय करा ओके. खूप जास्त स्ट्रेस्ड जेव्हा आपण घेतो, खूप विचार करतो, "नाही, नाही, आता काय करायचं? 20च दिवस राहिले. आता मी काय करू? मी काय करू?" हा जेव्हा तुम्ही विचार करता आणि त्याच गोष्टींमध्ये आता पहा, आता काय 20 दिवस राहिले म्हणून 12, 14, 24 तासपैकी 2-3 तास झोपायचं आणि अभ्यासच करत राहायचं, हा प्रकार टाळा. ठीक आहे? जर तुम्ही सुरुवातीपासून मित्रांनो अभ्यास केलेला आहे, तर तुम्हाला स्वतःवर तेवढं कॉन्फिडन्स असायला हवं, आहे ना? एकदम स्वतःला 12-14 तासासाठी पॅक करून ठेवायचं नाही. थोडा रिलॅक्स व्हायचं आहे. बाकी गोष्टींवरही लक्ष द्या. फक्त आणि फक्त रिव्हिजन, एम-सी-क्यू, पी-वाय-क्यू ह्या 3 गोष्टी आता सरतेशेवटी करा. पी-वाय-क्यू टॉपिक यापूर्वी देखील मी सगळे तुम्हाला काढून दिलेले आहेत, आहे ना? सो मित्रांनो तेवढे जरी टॉपिक केले ना, तरी मी तर तुम्हाला शॉर्ट सांगू शकते, की नक्की तेवढेच टॉपिक जे आहे येणाऱ्या परीक्षेसाठी देखील तुम्हाला महत्त्वाचं ठरेल. आता पेपर 1 साठी तुम्ही काय करा, कोर्स जॉइन करू शकता. आता मी असं का बरं म्हणत आहे, फुल सिलेबस कोर्स पेपर 2 चे अवेलेबल आहे. ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, इतिहास, अर्थशास्त्र, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश या सगळ्यांचे कोर्सेस आहे. आणि या कोर्सेस नाही तर यावर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि जेव्हा या पेपर 1चा आपण विचार करतो ना मित्रांनो, यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये क्रॅश कोर्स आहे. आणि हा क्रॅश कोर्स का बरं मी सांगत आहे? कारण एक पर्टिक्युलर 3 दिवसामध्ये कंप्लीट तुमचं जे 10 युनिट आहे कव्हर होऊन जाईल. या व्यतिरिक्त पेपर 2च्या 10 युनिटचं कंप्लीट रेकॉर्डेड सेशन्स मिळेल, 20 टेस्ट मिळेल. शॉर्ट आता खूप कमी वेळ आहे, काय-काय वाचणार तुम्ही? त्यामुळे शॉर्ट स्वरूपाच्या नोट्स आहे. ऑब्व्हियसली पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. पेपर 1च्या टेस्ट सीरीज बी यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट असेल. सो ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. फीस तुम्हाला कमी करून देखील मिळेल, जेणेकरून तुम्ही नक्कीच या कोर्सचा लाभ मिळवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेस्ट सीरीज हे सॉल्व्ह करायला विसरू नका. किंबहुना तुमच्याकडे जे काही प्रश्नसंच असेल तो जरी सोडवला तरी सफिशियंट आहे. किंबहुना टेस्ट सीरीज जॉइन करून घ्या. बरं. आता खूप 12 घंटेच अभ्यास केलं तेव्हाच क्वालिफाय होणार असं तुमच्या मनात जर प्रश्न असेल तर असे प्रश्न उपस्थित करू नका. कसं असतं कोणतीही परीक्षा प्रामाणिकता मागतं, डेडिकेशन मागते, आहे ना? हां, प्रामाणिकता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे, आहे ना? जर तुम्ही आधीपासून तुम्ही आपल्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी माइंड सेट केलेला आहे, नियमितरित्या अभ्यास केलेला आहे, तर तुम्हाला भ्यायचं अजिबात नाही. ठीक आहे? तुम्हाला फक्त आपलं आरोग्य, आपलं रिव्हिजन, आपलं एम-सी-क्यूज, आपले पी-वाय-क्यूज, आपल्या टेस्ट इतकं तुम्हाला खूप व्यवस्थित करायचं आहे. आणि खूप जास्त गोंधळ जेव्हा तुमच्या माइंडमध्ये असं कन्फ्युजन
तेव्हा आम्ही हा भाग करायचा आहे, हे केलेलं आहे. असं जेव्हा मित्रांनो तुमच्या मनामध्ये निर्माण झालेलं असेल, तर काय करा, शॉर्टलिस्ट करून घ्या, की नाही आज पर्टिक्युलर दिवसभरामध्ये तुमचं अर्थशास्त्र असू द्या, तर मायक्रो इकॉनॉमिक्स करून घ्या. इतिहास असेल तर पर्टिक्युलर तुम्ही हेच करून घ्या, एन्शंटचा भाग अभ्यास करून घ्या. कॉमर्स असेल तर जे काही टॉपिक तुम्हाला आवडत असेल तो अभ्यास करून घ्या. एखाद दिवशी जर तुमचं मन लागत नाही आहे, अशा वेळी प्रॅक्टिस करा. कारण बघा ना, काही न करण्यापेक्षा काही केलेलं आणि शेवटच्या दिवसात मित्रांनो नवीन टॉपिक अभ्यासा टाळायचं म्हणजे करायचं नाही. का बरं? कारण काही त्याचं उपयोग ज्याला म्हणतो ना होत नाही. आणि सोबतच विश्रांती घ्या, छान झोप घ्या, छान आपलं मेंटल हेल्थ खूप व्यवस्थित ठेवा. स्वतःला खूप जास्त अभ्यासात गुंतवून घेऊ नका. खूपच 14 तास अभ्यास करणार तेव्हाच क्वालिफाय होणार असं काहीच नसतं. 2 तास जरी केलं, 4 तास जरी केलं, 6 तास जरी केलं, एवढं डेडिकेशन करा की 12 तासाचा अभ्यास 6 तासात आमचं व्हायला हवं. ठीक आहे? आणखीन जर तुमच्या मनात काही पेपर रिलेटेड क्वेरीज आहे, डाऊट आहे, तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. म्हणजे त्या रिलेटेड सुद्धा तुमचे डाऊट्स मी क्लिअर करू शकते. सोबतच मित्रांनो हे फुल सिलेबस कोर्स नक्कीच तुम्हा सगळ्यांना खूप हेल्पफुल ठरेल. त्यामुळे याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि सेशन आवडला असतील नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. थँक यू सो मच.